श्री दत्त महाराजांची जन्मकथा। भारतीय आध्यात्मिक परंपरेत श्री दत्त महाराज हे एक अद्वितीय, अलौकिक आणि सर्वसमावेशक देवत्व मानले जाते। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप म्हणजेच श्री दत्तात्रेय। ते केवळ देव नसून गुरुतत्वाचे मूर्त स्वरूप, अवतारांचे मूळ आणि योगमार्गाचे आद्य प्रवर्तक मानले जातात। त्यांच्या जन्मकथेचा उद्देश केवळ एखाद्या देवाचा अवतार सांगणे नसून मानवाला वैराग्य, ज्ञान, भक्ती आणि करुणेचा मार्ग दाखवणे हा आहे। अत्री ऋषी आणि अनुसूया माता। प्राचीन काळात अत्री नावाचे एक महान तपस्वी ऋषी होऊन गेले। ते सप्तर्षींमध्ये गणले जात आणि त्यांच्या तपश्चर्येचा लौकिक तिन्ही लोकांत पसरलेला होता। त्यांची पत्नी अनुसूया ही पतिव्रतेचे आदर्श उदाहरण मानली जात होती। तिच्या शील, संयम, भक्ती आणि सेवावृत्तीमुळे ती देवतांनाही वंदनीय होती। अनुसूया माता केवळ पतिव्रता नव्हे, तर करुणेचा, मातृत्वाचा आणि त्यागाचा साक्षात मूर्त स्वरूप होती। तिच्या पवित्रतेमुळे आश्रमात येणाऱ्या ऋषी, मुनी, अतिथी आणि प्राणीमात्रांना समाधान व शांती मिळत असे। देवतांची परीक्षा। अनुसूया मातेच्या पातिव्रत्याची कीर्ती स्वर्गात पोहोचली। इंद्र, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांनी तिच्या पातिव्रत्याबद्दल चर्चा केली। काही कथांनुसार त्या तिघींना अनुसूयेच्या पातिव्रत्याबद्दल कुतूहल वाटले, तर काही कथांनुसार थोडा अहंकारही उत्पन्न झाला। त्यांनी आपल्या पतींना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना अनुसूयेची परीक्षा घेण्यास सांगितले। देवतांनी संन्याशांच्या रूपात अत्री ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला। अट आणि दिव्य चमत्कार। देवतांनी अनुसूया मातेकडे भिक्षा मागितली, पण अट घातली की ती भिक्षा निर्वस्त्र अवस्थेतच द्यावी लागेल। ही अट ऐकून अनुसूया क्षणभरही विचलित झाली नाही। तिने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने त्या तिन्ही देवतांना लहान बालकांमध्ये रूपांतरित केले। त्यानंतर तिने त्या बालकांना स्नान घालून, अन्न वाढून आणि मातृस्नेहाने भिक्षा दिली। तिच्या पातिव्रत्याच्या तेजामुळे त्रिदेवही तिच्या इच्छेसमोर नतमस्तक झाले। देवतांची शरणागती। जेव्हा सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना हे समजले, तेव्हा त्या तिघीही अनुसूया मातेकडे आल्या आणि क्षमा मागितली। त्यांनी अनुसूयेकडे वरदान मागितले। अनुसूया मातेने उदार मनाने वरदान दिले की ते तिन्ही बालक तिच्याच पोटी जन्म घेतील। त्रिमूर्तींचा अवतार। त्या वरदानानुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी अत्री ऋषी आणि अनुसूया मातेच्या पोटी जन्म घेतला। चंद्र, ब्रह्मदेवांचा अंश, दुर्वास ऋषी, शिवाचा अंश, दत्तात्रेय, विष्णूंचा अंश, पण प्रत्यक्षात त्रिमूर्तींचे संयुक्त स्वरूप। दत्तात्रेयांचा जन्म म्हणजे केवळ विष्णू अवतार नव्हे, तर त्रिदेवांचे एकत्रित तत्व पृथ्वीवर अवतरले होते। दत्तात्रेयांचा अलौकिक स्वरूप। श्री दत्त महाराज बालपणापासूनच विलक्षण होते। त्यांच्या रूपात 3 मुखे, 6 भुजा, गळ्यात सर्प, हातात शंख, चक्र, गदा, त्रिशूल, कमंडलू अशी आयुधे दर्शविली जातात। त्यांच्या मागे 4 वेदांचे प्रतीक असलेले 4 कुत्रे आणि समतेचे प्रतीक असलेली गाय असते। 4 कुत्रे म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। गाय ही पृथ्वी, करुणा आणि मातृत्वाचे प्रतीक आहे। अवधूत परंपरा। श्री दत्त महाराज हे अवधूत होते, म्हणजे समाजाच्या रूढी, बंधने, जात-पात, भेदभाव यापलीकडे गेलेले महायोगी। त्यांनी 24 गुरूंकडून ज्ञान घेतले, ज्यामध्ये पृथ्वी, वायू, अग्नी, जल, आकाश, मधमाशी, वेश्या, पिंगला यांसारख्या असामान्य गुरूंचा समावेश आहे। यातून त्यांनी हे सांगितले की ज्ञान कुठूनही मिळू शकते, फक्त शिकण्याची तयारी हवी। मानवतेस दिलेला संदेश। श्री दत्त महाराजांच्या जन्मकथेचा मुख्य संदेश असा आहे की पतिव्रत्य, निष्ठा आणि संयम यांचे सामर्थ्य अमर्याद आहे। अहंकार देवांचाही नाश करू शकतो। खरी भक्ती ही अहंकाररहित असते। गुरु आणि शिष्य परंपरा ही मोक्षाचा मार्ग आहे। दत्त परंपरा आणि अवतार। श्री दत्त महाराजांनी पुढे अनेक अवतार धारण केले, जसे की श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह, सरस्वती, स्वामी समर्थ, माणिक प्रभू इत्यादी। दत्त संप्रदायात श्री गुरुदेव दत्त हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो।
उपसंहार. श्री दत्त महाराजांची जन्मकथा ही केवळ एक पौराणिक कथा नसून ती जीवनाचा मार्ग दाखवणारी आध्यात्मिक गाथा आहे. अत्रि ऋषींची तपश्चर्या, अनुसूया मातेचे पातिव्रत्य, त्रिमूर्तींचा अवतार आणि अवधूत तत्वज्ञान या सर्वांचा संगम म्हणजे श्री दत्त महाराज. आजही लाखो भक्त श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणाने जीवनातील संकटे पार करतात. दत्त महाराज हे श्रद्धेचे, करुणेचे आणि ज्ञानाचे अखंड स्रोत आहेत. Shri Gurudev Dutt, folded hands.